नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विम्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर खरीप पीक विमा 2024 चा जे की आता मंजूर झालेला आहे, तर या जे की 17 जिल्ह्यांमध्ये, तर आता या 17 जिल्ह्यात जो काही खरीप पीक विमा आता जमा होणार आहेत, तर त्यामध्ये कोणते शेतकरी आहेत व कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता जे की या 17 जिल्ह्यांमध्ये जे की खरीप पीक विमा आता जमा होणार आहे, तुमचा पीक विमा अप्रूव्ह झाला की नाही ते कशा प्रकारे चेक करायचं आहे। तर भरपूर शेतकऱ्यांना अधिक पीक विम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नसेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदवायची आहे। तर 14447 तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही, हेल्पलाईन नंबर आहे हा, तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची जे काही तक्रार आहे ती नोंदवायची आहे। त्यानंतर आता यामध्ये जे काही जिल्हा आहे, तर पहिला जो जिल्हा आहे त्यामध्ये नांदेड आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, उस्मानाबाद आहे, पालघर आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे आणि यवतमाळ आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल, तर तुमचा जो काही पीक विमा आहे ती अप्रूव्ह झाला की नाही सर्वात पहिले चेक करून घ्या। तर आता याचा जो काही पीक विमा आहे ते कोणत्या शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे, तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, जे की तुम्ही जर 2000 म्हणजे आता जी काही ई पीक पाहणी केलेली आहे जे की खरीप पीक विम्याची, तर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस जे काही ज्याचा पीक विमा तुम्ही काढलेला आहे, जे काही खरीप पीक विम्यामध्ये सोयाबीनचा काढलेला असेल, तुरीचा काढलेला असेल, उडीद, मूग, ज्वारी ज्याचा काही काढलेला असेल, तर अशाने ज्या शेतकऱ्यांनी पीक पेरे चढवलेले आहे म्हणजे ई पीक पाहणी केलेली आहे, त्यानंतर ई पीक पाहणी केल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे, तर बरेच जणांनी शेतकऱ्यांनी 72 तासाच्या नंतर तक्रार नोंदवलेली आहे, तर अशांची तक्रार इथं रिजेक्ट करण्यात आलेली आहे। तर ज्यांनी 72 तासाच्या तक्रार केलेली आहेत, तर अशांचे जे काही फॉर्म आहे म्हणजे पीक विम्याचे त्यांची अप्रूव्ह झालेले आहेत। तर अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात याचे जे काही पीक विम्याचं वाटप आहे ते लवकरच सुरू होईल। तर यामध्ये जे की 17 जिल्ह्यांचा समावेश आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुम्हाला जो काही 2023 चा जो काही पीक विमा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, त्यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही पीक विम्याचा समावेश आहे, जे की 2023 चा आहे। 2023 चा पीक विमा मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लाईव्ह दाखवलेला आहे की पीक विम्याचा टोटल क्लेम किती झालेला आहे। तर एकाचा जे काही रब्बीचा जे काही 3180 रुपये, त्याचप्रमाणे जे काही खरीपचा सर्वात जास्ती पीक विमा मंजूर झाला होता त्यामध्ये 28,000 जी काही अमाऊंट जमा झाली होती, मी मागच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे। तुम्हाला 2023 चा खरीपचा रब्बीचा पीक विमा जर जमा झालेला नसेल, तर तुम्ही तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता। तर आता रब्बीचा पीक विमा सुद्धा 2022 चा भरपूर शेतकऱ्यांना मिळालेला आहे व तुम्ही जर 2022 मध्ये जर पीक विमा मिळालेला नसेल, तुम्हाला जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल, जर तुमच्याकडे पावती असेल, तर ही आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी। तर तुम्ही जे तुमच्या पावतीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पीक विमा आता मिळवू शकता। यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, जुन्या जर तुमच्याकडे पावती असतील तर तुम्हाला तक्रार कशा प्रकारे करून तुम्ही तुमचा पीक विमा जे काही उर्वरित राहिलेला आहे ते कशा प्रकारे मिळवू शकता, तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज आणि फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।